मी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय असणार आहे की आषाढी एकादशी आहे 25 तारखेला. तर आपल्याला उपवास त्या दिवशी आपण करणार आहोत. तर जे लोक उपवास करणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे उपवास करणार नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा मी ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या अगदी महत्त्वाच्या आहेत. तर त्या दिवशी तुम्ही उपवास करत असणार किंवा नसणार, पण या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा या चुका करू नका. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आषाढी एकादशी जी असते ती मोठी एकादशी असते आणि कार्तिक एकादशी. आपण जर आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या दोघं एकादशी जर आपण केल्या तर आपल्याला सगळ्या एकादशी केल्याचं फळ हे मिळत असतं. म्हणून आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास करायचा असतो. पण जर कोणाकोणाला गोळ्या चालू असतील किंवा प्रेग्नेंट असतील तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. कारण कसं असतं, आपल्या शरीराची सुद्धा तेवढीच काळजी घेणं महत्त्वाचं असतं आणि आपल्या बाळाचीही सुद्धा तेवढीच काळजी घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून असं म्हणत नाही देव की माझ्यासाठी उपवास करा, फक्त मनातून भाव असायला हवा. तुमच्या मनात आहे ना की तुम्हाला उपवास करायचा आहे, पण काहीतरी कारण असल्यामुळे तुम्ही उपवास करू शकत नाहीये, तर ते देव समजून घेतो. म्हणून तुमच्याकडून जर उपवास धरणे शक्य असेल तरच उपवास करा आणि काही कारणानिमित्त जर तुम्हाला उपवास धरणे शक्य नसेल तर उपवास नाही केला तरीही चालेल. तर आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होणार आहे. तर 4 महिने चातुर्मास असतो. तर देव उठणी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. आता देवशयनी एकादशी आहे, म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी, म्हणजे भगवान विष्णू जे आहे ते निद्रा अवस्थेत जातात आणि देव उठणी एकादशी जेव्हा येते तेव्हा ते निद्रा अवस्थेतून जागे होत असतात. तर हे 4 महिने जे असतात तर या 4 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर काही व्रतवैकल्य करायचे असतात. आता श्रावण महिना आहे, त्याच्यानंतर गणपती बाप्पा बसतात, परत महालक्ष्मी येतात, त्याच्यानंतर नवरात्री आहे, दिवाळी आहे. ह्या ज्या सगळे आपण व्रतवैकल्य करतो हे सगळे या 4 महिन्यातच आपल्याला करायचे असतात. भरपूर सेवा करायची असते, जेणेकरून याचं जे फळ आहे ते आपल्याला भरपूर पटीने भेटतं. तर चला विषयाकडे वळूया. तर आषाढी एकादशीला अशा कोणत्या गोष्टी करायच्या किंवा करायच्या नाही त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर जे लोक उपवास करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि नाही करणार त्यांच्यासाठी सुद्धा. तर जी आषाढी एकादशी आहे ती येणार आहे शनिवारी. तर भरपूर काही लोक आता मांसाहार करतात. मग ते आता शुक्रवारी एखाद्या वेळेस काय विचार करतात की अरे आज शुक्रवार आहे, एकादशी उद्या आहे, तर आज रात्री आपण मांसाहार करून घेऊ. तर ही गोष्ट चुकीची आहे, असं चालत नाही. कारण रात्री 12 नंतर जे आहे तो दुसरा दिवस लागत असतो. म्हणून कितीही काही केलं तर ते मांसाहार आपल्या पोटातच असतं. म्हणून तर ही एक चूक करू नका तुम्ही. शुक्रवारी मांसाहार करू नका. कारण तुम्हाला जर उपवास करायचा असेल किंवा नसेलही पण तरी सुद्धा शुक्रवारी मांसाहार करणं टाळा. आणि जे लोक उपवास करणार आहेत साहजिक आहे की ते करणारच नाही. पण जर नाही, जे लोक करणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा नियम आहे की शुक्रवारी मांसाहार करू नका. शनिवारी जरी एकादशी असेल तरी सुद्धा आणि रविवारी जरी द्वादशी असेल तरी सुद्धा रविवारी उपवास सोडायचा असेल किंवा जे लोक उपवास करणार नाहीत त्यांनी सुद्धा त्या दिवशी हे गोष्ट पाळायची आहे की मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे जे आहे हे 3 दिवस पूर्ण याच्यामधलं काहीही करायचं नाही. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस तुम्हाला मद्यपान, धूम्रपान जे आहे हे टाळायचं आहे. तर तेव्हाच जे लोक उपवास करणार आहेत किंवा नसेलही करणार तर निदान तुम्हाला पाप तरी लागणार नाही. जे उपवास करणार नसतील त्यांना, तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर द्वादशीला तुम्हाला जेव्हा तुम्ही उपवास सोडणार तर तो तुम्हाला वरण, भात, भाजी, पोळी असं जेवण करूनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे, ना की चहा, बिस्किट, चहा, खारी असं खाऊन उपवास सोडायचा आहे. स्वयंपाक करायचा द्वादशीला छानपैकी, नैवेद्य दाखवायचा देवाला आणि मग तुम्ही तुमचा उपवास सोडू शकतात. तर अशा चांगल्या पद्धतीने तुम्ही ताट वगैरे करून स्वयंपाक करून तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं किंवा मंजुळा आपल्याला लागणार आहेत.
तर ते आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायचे नाहीत, ते आपल्याला आदल्या दिवशी तोडून घ्यायचे आहेत. कारण जी तुळस आहे ती एकादशीला आपण स्पर्श सुद्धा करायचा नसतो, कारण आपलं एवढं पावित्र्य नसतं की आपण तुळशीला हात लावू त्या दिवशी. तिचा निर्जला उपवास असतो, म्हणून त्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी सुद्धा घालायचं नाहीये आणि स्पर्श सुद्धा करायचा नाही. दुरून तुम्ही कुंकू, हळद, अगरबत्ती, दिवा लावू शकतात, रांगोळी काढू शकतात, पण तुम्ही स्पर्श करू शकत नाही आणि पाणी वाहू शकत नाही आणि तुळशीला तोडायचं सुद्धा नाही. आदल्या दिवशीच तुम्ही दुपारी तुळशीपत्र तोडून तुम्ही ठेवू शकतात, कारण तुम्हाला सेवेला लागणारच आहे आणि त्या दिवशी तुम्हाला सेवेला तुळशीपत्र लागल्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही तोडायच्या आधी प्रार्थना करून मग तुम्ही तोडा, नाही तर तुमच्या घरात कोणाला तरी सांगा की तुळशीपत्र तोडायला. हे एक काम तुम्हाला करायचं आहे. त्याच पद्धतीने जे लोक उपवास करणार नाहीयेत त्यांनी काय करायचं, तर त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी निदान भात वर्ज्य करायचं आहे, कारण एकादशीला भात हा वर्ज्य आहे. भात खात नाही एकादशीला, तर एकादशीला भात खायचा नाहीये. त्याच्यानंतर तामसिक पदार्थ खायचे नाहीये, म्हणजे कांदा, लसूण जे आहे हे त्यांनी टाळावं. ज्यांचा उपवास आहे ते तर खाणारच नाहीयेत, साहजिक आहे. ते फलाहार करतील किंवा काहीतरी साबुदाणा खिचडी जे काही असेल त्यांच्या पद्धतीने ते खाणार आहेत. पण जे करणार नाहीत त्यांच्यासाठी आहे की निदान त्यांनी भात आणि तामसिक पदार्थ म्हणजे कांदा, लसूण वगैरे खायचं नाहीये त्यांना. तर जेणेकरून कारण तामसिक पदार्थ हे असे असतात ना की त्यांनी आळस येत असतो, झोप येत असते, म्हणून निदान त्यांनी तरी आषाढी एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थ खायचे नाही. जे लोक उपवास करणार आहेत तर त्या साहजिक आहे की ते सेवा करतील किंवा जे काही त्यांच्याकडून जे होणार असेल ते करणार आहेत. पण जे उपवास करणार नाहीत निदान त्यांनी नामस्मरण जरी केलं विठ्ठलाचं किंवा भगवान विष्णूचं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एवढी जरी सेवा केली तरी भरपूर आहे. कारण देव जो असतो तो आपल्या मनात असतो, म्हणून आपण जे काही करणार ते अगदी चांगल्या भावनेने करा. देवाला सगळं आपलं चांगलं ऐकू जातं. म्हणून तुम्हाला आता समजलं असेल की कोणत्या चुका करायच्या कोणत्या नाही. आणि हो, आषाढी एकादशीच्या दिवशी मांसाहार तर वर्ज्यच असणार आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्याच पद्धतीने मद्यपान, धूम्रपान हे सुद्धा वर्ज्य असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीच्या रात्री ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचं तुम्ही शुक्रवार, शनिवार तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं, कारण आता जे उपवास करणार आहेत त्यांना तर ही गोष्ट माहितीच आहे की ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. पण जे उपवास करणार नाहीत त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय